नमस्कार मित्रांनो, आज आपण नफा तोटा या चॅप्टर मधील एक महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत आणि हा प्रश्न आपण बेसिक मेथड आणि शॉर्ट ट्रिक या दोन्ही पद्धतीने सोडवणार आहे। तर प्रश्न असा आहे, एक दुकानदार एका कपाट्याच्या छापील किमतीवर 25% काय करतो, सूट देतो, तरी त्यास 15% काय होतो, नफा होतो। कपाट्याची छापील किंमत 23,000 रुपये असेल तर कपाट्याची खरेदी किंमत किती हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे। मित्रांनो, हा प्रश्न MPSC कंबाईन गट क्र 2025 च्या परीक्षेत विचारलेला आहे, म्हणजे हा प्रश्न काय लेटेस्ट आहे। तर आता मित्रांनो, बेसिक कॉन्सेप्टने हा प्रश्न आपण सोडूया स्टेप बाय स्टेप। बघा मित्रांनो, पहिल्या वाक्यामध्ये काय दिले आपल्याला, एक दुकानदार एका कपाट्याच्या छापील किमतीवर किती टक्के सूट देतो, 25% काय देतो, सूट देतो। सर्वप्रथम मित्रांनो, 25% सूट म्हणजे काय ते आपण समजून घेऊया। बघा, छापील किंमत जर 100 रुपये असेल, 100 रुपये किती टक्के सूट देतो छापील किमतीवर, तुम्ही मला सर 25% सूट देतो, म्हणजे 100 मध्ये किती वजा करायला लागतील आपल्याला, 25 वजा करायला लागतील। 100 मधून 25 गेले, किती राहिले, 75 राहिले, बरोबर। हे आपली छापील किंमत आहे। तर दुकानदार काय करतो, विकताना कितीला विकतो, 75 रुपयाला विकतो, हे गुणोत्तर आहे। आता बघा, दोन्ही संख्येला कशाने भाग देतो, 25 ने भाग देतो, तो 25 ने भाग देऊया। 25 चौक 100, 25 त्रिक 75, म्हणजे आपल्याला काय मिळालं, आता छापील किंमत आणि विक्री किंमत यांचे काय मिळाले, गुणोत्तर मिळाले। छापील किमतीचे गुणोत्तर किती, 4 आहे, 4 लिहिले। विक्री किमतीचे गुणोत्तर किती, 3 आहे, 3 लिहिलं। ओके, ठीक आहे। आता बघा, दुसऱ्या वाक्यामध्ये काय दिले मित्रांनो आपल्याला, तरी त्यास 15% काय होतो, नफा होतो। आता मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, नफा कशावर होतो, खरेदी किमतीवर होतो। नफा आणि तोटा नेहमी कशावर होतो, खरेदी किमतीवर होतो। बघा आता मग, तरी त्यास काय होतो, 15% नफा होतो, म्हणजे खरेदी किंमत 100 रुपये असेल, 100 रुपये होती समजा, तर त्यामध्ये किती टक्के नफा होतो, 15% नफा होतो। म्हणजे 100 मध्ये किती जोडावं लागतील आपल्याला, 15 काय करावं लागतील, प्लस करावं लागतील। किती होते, 100 अधिक 15 किती, 115, म्हणजे 100 रुपयाची खरेदी किंमत होती, तो कितीला विकताना कितीला विकणार आहे, 115 रुपयाला विकणार आहे। ही काय होणार आहे, विक्री किंमत होणार आहे। आता बघा, दोन्ही संख्येला 5 ने भाग देतो, तो 5 ने भाग देऊ आपण। 5 दुने 10, 0 तसाच इथं, 5 दुने 10, 5 त्रिक 15। आता आपल्याला काय मिळालं मित्रांनो, विक्री किंमत आणि खरेदी किंमत यांचे काय मिळालं, गुणोत्तर मिळाले। 20 काय खरेदी किंमत आहे आणि 23 काय विक्री किंमत आहे। पहिले काय विक्री किंमत आहे ना, 23 लिहूया आपण, 23, आणि खरेदी किंमत किती आपली 20 आहे, ठीक आहे। बघा मित्रांनो, आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं आपल्याला, इथे विक्री किंमत किती आहे, 3 आहे, इथे विक्री किंमत किती आली, 23 आली। दोन्ही वाक्यामध्ये विक्री किंमत कशी आहे, वेगवेगळी आहे। तर आपल्या नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचे, विक्री किंमत काय करायची, आपल्याला समान करायची। आता बघा, विक्री किंमत कशी समान करायची आपल्याला ते बघू आपण। इथे विक्री किंमत 3 आहे, 3 आहे, आणि दुसऱ्या वाक्यात विक्री किंमत किती, 23 आहे। म्हणजे काय करायचं मित्रांनो, आपण लसावी घ्यायचा। नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, किमती समान करायच्या असतील किंवा काही समान करायचं असेल तर काय करायचं, त्या दोन गोष्टीचा काय करायचा, लसावी घ्यायचा। आता 3 आणि 23 चा लसावी किती आहे, तुम्ही मला 69 आहे, 69, बरोबर। आता बघा, म्हणजे आपल्याला विक्री किंमत किती बनवायची, आता गुणोत्तर त्याचे 69 बनवायचे। आता छापील किंमत आणि विक्री किंमत किती आहे, पहिल्या वाक्यामध्ये 4 आणि 3 आहे। तर बघा, आता 3 ला 69 बनवायचं असेल तर कितीने गुणाकार करायला लागेल, तुम्ही म्हणसाल 23 ने गुणाकार करायला लागेल। त्यामुळे मी काय करतो, पहिल्या वाक्याला किती, पहिल्या गुणोत्तराला कितीने गुणाकार करतो, 23 ने गुणाकार करतो। 23 ने गुणाकार केल्यानंतर किती येईल, 23 चौक 92, 23 चौक 92, आणि 23 त्रिक 69, बरोबर। आता दुसऱ्या वाक्यात काय, आपल्या विक्री किंमत आणि खरेदी किमतीचे गुणोत्तर किती, 23 आहे, 23 आणि किती 20 आहे। आता विक्री किमतीला किती बनवायचं आपल्याला, 69 बनवायचे, तर कितीने गुणाकार करायला लागेल 23 ला, किंवा मला 3 ने गुणाकार करायला लागेल। म्हणून मी काय करतो, दुसऱ्या गुणोत्तराला कितीने गुणाकार करतो, 3 ने गुणाकार करतो। आता बघा, 23 त्रिक 69 आणि 20 त्रिक 60, ओके। म्हणजे पहिले गुणोत्तर किती आलं, 92, 69 आलं, आणि दुसऱ्या ह्याच्यात किती आलं, 69 आणि 60 आलं, बरोबर। आता बघा, हे गुणोत्तर इथं लिहू आपण, नवीन गुणोत्तर काय आलं आपलं ते लिहायचंय। बघा, छापील किमतीचं गुणोत्तर किती आलं, 92 आलंय, 92, आणि विक्री किंमत किती आली, 69 आली।
आता बघा दुसऱ्या गुणोत्तराचे नवीन गुणोत्तर काय आले, 69 काय आले विक्री किंमत आहे, आणि खरेदी किंमत किती आली, 60 आली, बरोबर. आता बघा मित्रांनो, दोन्ही गुणोत्तरांमध्ये बघा विक्री किंमत काय झाली, समान झाली. इथं विक्री किंमत किती 69 आहे, इथे विक्री किंमत किती 69 आहे, बरोबर. आता विक्री किंमत समान झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं आपल्याला बघा. आता छापील किमतीचे गुणोत्तर किती आले, 92 आले. पण छापील किमतीचे गुणोत्तर 92 आले, पण प्रश्नामध्ये आपल्याला त्याची किंमत किती दिली बघा. छापील किंमत किती 23,000 रुपये आहे असेल. म्हणजेच काय याचा अर्थ काय झाला मित्रांनो बघा, 92 युनिटची किंमत किती दिली आपल्याला प्रश्नामध्ये, तुम्ही म्हणता 23,000 दिले, 23,000 लिहूया आपण, 23,000. ओके. तर नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं मित्रांनो, आपल्याला एका युनिटची काय करायची किंमत काढायची. आता एका युनिटची किंमत कशी काढायची बघा. 92ला मी काय करतो, तो गुणाकारामध्ये इकडे गेला कशात येईल, भागाकारामध्ये जाईल बघा. आता 1 युनिट बरोबर 1 युनिट बरोबर 23,000, छेदामध्ये काय होईल 92. ठीक आहे. आता काय करायचं, याला सिम्प्लिफाय करू. 23 चौक किती होतील 92. 23 ने भाग देतो मी, अंशाला आणि छेदाला काय करायचं 23 ने भाग देतो, 23 ने भाग देऊ. आता बघा 23 एका 23 आणि 3 शून्य तसेच घेतले मी. परत बघा 4 ने भाग देतो पूर्ण बघा, 4 2 8, इथं 4 25, आता इथं 0 आणि 4 1 4. म्हणजे मित्रांनो 1 युनिट बरोबर किती आलं आपलं, 1 युनिट बरोबर किती आले 250 आले. एक युनिट बरोबर किती आलं आपलं 250 आले. ठीक आहे. तर मित्रांनो प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारले, तर कपाटाची खरेदी किंमत. आता बघा खरेदी किमतीचे गुणोत्तर किती आहे, विक्री किंमत आणि खरेदी किंमत. खरेदी किमतीचे गुणोत्तर किती मित्रांनो 60 आहे. म्हणजे आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारले, 60 गुणोत्तराचे म्हणजे खरेदी किमतीचे काय विचारले, ते विचारले, किंमत विचारली. आता बघा खरेदी किंमत बरोबर खरेदी किंमत शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो मित्रांनो. खरेदी किमतीचे गुणोत्तर किती 60 युनिट आहे, 60 युनिट आहे ना. 1 युनिट बरोबर किती आले 250 आले. 60 युनिट बरोबर किती असणार आहे, 60 गुणाकार 250. आता काय करायचं, गुणाकार करू मित्रांनो आपण बघा. 250 गुणाकार 60, 2 शून्य तसेच करू आपण बघा. 6 पंचे 30, 5 चले 3, 7 दुने 12, 12 आणि 3 किती 15 आणि 2 शून्य मध्ये किती आले 15,000. म्हणजे मित्रांनो खरेदी किंमत किती असणार आहे आपली 15,000 असणार आहे. हेच काय आपलं असणार आहे उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक कोणता बरोबर आहे, सी हे बरोबर उत्तर असणार आहे. तर मित्रांनो बेसिक पद्धतीने आपण हा प्रश्न आता सोडवलेला आहे. आता शॉर्ट ट्रिकने हा प्रश्न कसा सोडवायचा ते आपण आता पाहणार आहे. तर मित्रांनो आता हा शॉर्ट ट्रिकने हा प्रश्न कसा सोडवायचा ते आपण आता पाहणार आहे. तर बघा मित्रांनो शॉर्ट ट्रिकने सोडवण्यासाठी हे तुम्हाला सूत्र पाठ पाहिजे. आता बघा खरेदी किंमत बरोबर काय असतं, छापील किंमत गुणाकार 100 वजा सूट आणि छेदामध्ये काय असतं 100 अधिक नफा. आता काय करायचं, या सूत्रामध्ये आपण काय करायचं किमती ठेवायचा. तर किमती ठेवूया बघू. आता छापील किंमत किती दिली आपल्याला प्रश्नामध्ये, तुम्हाला 23,000 दिले. 23,000 लिहा. 23,000 गुणाकार 100 वजा सूट. 100 वजा सूट म्हणजे सूट किती दिले 25% सूट दिले. म्हणजे 100 मधून काय करायचे 25 वजा केले. 100 मधून 25 वजा केले तर किती राहतील 75 राहतील. 75 लिहा अंशामध्ये 75 छेद. आता छेदामध्ये काय 100 अधिक नफा. 100 नफा किती झालाय 15% झालाय. म्हणजे 100 मध्ये किती प्लस करायला लागतील तुम्ही सर 15 प्लस करा. म्हणजे 100 मध्ये 50 काय केले आपण प्लस केले तर किती होतील 115 होतील. 115 नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं याला सिम्प्लिफाय करायचे.
आता सिम्प्लिफाय करू बघा. अंशाला आणि छेदाला मी 5 ने भाग देतो पहिले. बघा 5 एके 5, 5 5 25, खाली 5 ने भाग द्या. 5 दुने 10, 5 त्रिक 15. ठीक आहे. आता बघा 23ला अंशामध्ये 23ला आणि छेदामध्ये पण 23ने काय जातो, भाग जातो, तर 23ने भाग देऊ आपण. बघा 23 एका 23, वरती किती 23 एका 23 आणि 3 शून्य तसे. ओके. तर मग आता बघा अंशामध्ये काय राहिले 1000 गुणाकार 15, 1000 गुणाकार 15 किती 15,000. 15,000 हे काय असणार आपली खरेदी किंमत असणार आहे. उत्तर काय असणार आपलं 15,000. ओके. तर ऑप्शन कोणतं बरोबर आहे, 15 हे बरोबर उत्तर असणार आहे. मित्र आशा करतो हे दोन्ही पद्धती तुम्हाला समजल्या असतील. आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला हा प्रश्न तुम्हाला समजला असेल तर कमेंटमध्ये हो नक्की लिहा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि अशा प्रश्नासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा प्रश्न तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू.